दोडामार्ग तालुक्यातील आडाळी MIDCमध्ये 6 एकर जागेवर कंटेनर डेटा एंट्री प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे। वाफोली येथील उद्योगपती पै काणे यांच्या माध्यमातून हा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी उद्योगपती सुनील पै काणे उपस्थित होते। त्यांनी सांगितले की हा प्रकल्प पुढील 6 महिन्यात पूर्णत्वास येईल। सुरुवातीच्या टप्प्यात सुमारे 60 जणांना रोजगार उपलब्ध होणार असून पुढील काळात एकूण 150 तरुण-तरुणींना या प्रकल्पातून रोजगाराची संधी मिळणार आहे। एक जसं आपल्याकडे मोठे मोठे कंटेनर असतात तसा त्या टाईपचा कंटेनर लागतो आणि हल्लीच्या दिवसामध्ये कंटेनरमध्ये डाटा सेंटर सुरू करण्याचं एक मोठं भाग भारतामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे आणि त्याच्यामुळे अशा डाटा सेंटरना लागणारे कंटेनर तयार करण्याची फॅक्टरी ही पै काणे ग्रुपने त्या ठिकाणी सुरू करण्याचं मान्य केलं आहे। त्यासाठी त्यांना 6 एकर जागा लागणार आहे। तर उद्याच दुपारी 12 वाजता मी अपॉइंटमेंट ठरवली आहे। मी खरं तर उद्या मला मुंबईला जायला लागेल, परंतु स्वतः अतुल पै काणेसुद्धा उद्या येतील, MIDCचे अधिकारी येतील आणि 6 एकर जागा जिथे सिलेक्ट करतील त्या ठिकाणी हा नवीन प्रकल्प होईल आणि साधारण खेळत्या भांडवलासकट साधारण 100 कोटीची गुंतवणूक त्याच्यामध्ये होईल। त्याच्यामध्ये 60 कोटीच्या आसपास ही फिक्स गुंतवणूक आणि 40 कोटीच्या आसपास खेळतं भांडवल म्हणून 100 कोटीची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी होईल आणि पहिल्या टप्प्यामध्ये 60च्या आसपास लोक आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 100 ते 150 लोक ही त्या ठिकाणी नोकरीला लागतील। शेवटी एका अर्थाने माझ्या मित्रांनी दिलेली ही वाढदिवसाची भेट असं मी समजतो, कारण युवकांना रोजगार मिळणं ही फार मोठी गरज ही त्या भागातली आहे आणि ते ओळखून पै काणे जे करतायत त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे। आणि उद्या मी सूचना देईन, त्या ठिकाणी सरपंचांनासुद्धा उपस्थित राहायच्या सूचना देईन, सभापती उपसभापतींना उपस्थित राहण्याची सूचना देईन आणि एक चांगली सुरुवात ही त्या दृष्टीने होईल। 45 कारखाने ऑलरेडी सुरू झालेले आहेत। दर गुरुवारी त्या ठिकाणी MIDCचे अधिकारी उपस्थित असतात आणि त्याच्यामुळे ज्या लोकांना नवीन कारखाने त्या ठिकाणी घालायचे त्यांचा मार्गसुद्धा आता मोकळा झालेला आहे। परंतु पुढच्या व्हिजिटला ज्यावेळेला मी येईन त्यावेळेला मी सुद्धा त्या ठिकाणी भेट देईन आणि जास्तीत जास्त इंडस्ट्रीज कशा या मतदारसंघामध्ये येतील याच्यासाठी